हॅशटॅग मध्ये बाबा लय जणांच्या कमेंट आहेत तर नागपूरला जाऊन दीक्षाभूमीचा ब्लॉग बनवत नाही का? आता आखरी ती वेळ आली, मी आलो नागपूरले. मेट्रो मध्ये बसलो, राहते कॉलनी मेट्रो स्टेशनवर उतरलो. स्टेशनच्या खाली आलो, थोडं समोर जाऊन लेफ्ट साईडले दीक्षाभूमीला जायचा रस्ता आहे. पैदलच जायचा. मी पण पैदलच गेलो. समोर जाऊन तुम्हाला दीक्षाभूमी नाव दिसेल. गेटच्या आत प्रवेश केला. आता तुम्ही दीक्षाभूमीच्या आतमधला नजारा पहा. अशी दीक्षाभूमीची शान, अग हे दान दिलंय ग विमान, अग हे दान दिलंय ग विमान, दीक्षा बुद्धाची देऊन. दीक्षाभूमीच्या गेटातून आतमध्ये आलेलं तुम्हाला असं नजारा दिसून डायरेक्ट जायचं. आणि मेन म्हणजे चप्पल बाहेर काढून ठेवावं लागते. आतमध्ये चप्पल घेऊन येता येत नाही. सर्व आतमधला नजारा पाहिला मी. आता आहे एकदम बोधी वृक्ष, पिंपळाचं झाड, लय मोठं झाड आहे आणि त्याला म्हणतात ऐतिहासिक बोधी वृक्ष. दीक्षाभूमी पायऱ्या झाली, तिथून पकडली मग मी बस सीताबर्डीसाठी. 12 रुपये तिकीट होती, जास्ती काही नव्हती. आमच्या बच्च्या समोर गाडी थांबेल होती, तर आमचा कंडक्टर उतरला आणि त्यानेच गाडीला धक्का दिला. जा भोकात म्हणे तिकडे. आता कायले म्हणतात थांबली होती, तर फायनल मी सीताबर्डी मध्ये येऊन थांबलो. पहिले तुम्ही 1 मिनिट